सागर बंगल्यावरती अमित शहा आलेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी सध्या अमित शहा हे पोहोचलेत। सगळ्यात आधी त्यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी अमित शहा पोहोचलेले आहेत। त्यानंतर अमित शहा यांचा दौरा हा पुढे लालबागकडे जाईल। लालबागच्या राजाचं देखील ते दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर वांद्रे पश्चिम येथील आशिष शेलार यांच्या सार्वजनिक बाप्पाचं देखील अमित शहा दर्शन घेणार आहेत। पण तत्पूर्वी आज सकाळपासूनच त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। मुंबईचा हा वेगवेगळ्या ठिकाणचा दौरा आहे। सुरुवातीला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं, तिथे नेत्यांशी चर्चा देखील केली आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय सागर बंगल्याकडे अमित शहा आता रवाना झालेले होते आणि आता ते पोहोचलेले आहेत। तिथे दर्शन घेतल्यानंतर अमित शहा हे बरोबर 12 वाजता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी निघणार आहेत। 2 दिवसांचा अमित शहांचा हा दौरा आहे। दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अमित शहा मुंबईत येत असतात। यंदा देखील ते आलेले आहेत। कालच ते मुंबईमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर काल त्यांनी भाजपच्या कोर कमिटीची एक बैठक घेतली, नेत्यांसोबत भेटीगाठी घेतल्या आणि आज ते सकाळीच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गेले आणि तिथे त्यांनी मनोभावे बाप्पाची पूजा केली आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी दर्शनासाठी ते दाखल झालेले आहेत।